अरिजित सिंगने हिंदी चित्रपटांमधील पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचे चाहते अवाक झाले होते। या घोषणेनंतर आमिर खाननं मुर्शिदाबाद येथील अरिजितच्या घरी दिलेल्या भेटीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता। आमिरचा मुलगा जुनैद खानच्या आगामी चित्रपट एक दिनचं शीर्षक गीत अरिजित रेकॉर्ड करत असताना आमिरनं संगीतकार राम संपत यांच्यासह अरिजितच्या घरी भेट दिली होती। आता या शीर्षक गीताच्या रेकॉर्डिंग दरम्यानचा पडद्यामागील एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये आमिर आणि अरिजित मुर्शिदाबादमध्ये एकत्र निवांत आणि आनंदाचा वेळ घालवताना आपल्याला पाहायला मिळाले। या व्हिडिओची सुरुवात आमिरनं अरिजित सिंगला त्याच्या पार्श्वगायनातून निवृत्त होण्याच्या निर्णयाबद्दल विचारणा करण्यापासून झाली होती। अरिजितच्या घरी जमिनीवर बसलेला आमिर त्याला विचारताना दिसतोय की तू सध्या कोणताही नवीन प्रकल्प का हाती घेत नाहीयेस? तुला काही काळासाठी विश्रांती घ्यायची आहे का? की तुला हिंदी चित्रपटांसाठी गाणंच नको आहे? अरे असं करू नकोस, मग आमचं काय होईल? या व्हिडिओ क्लिपमध्ये आमिरच्या अरिजितच्या घरी झालेल्या भेटी दरम्यानचे अनेक पडद्यामागील आणि हृदयस्पर्शी क्षण टिपण्यात आले। यामध्ये आमिर अरिजित आणि त्याच्या टीम सोबत पतंग उडवताना सुद्धा पाहायला मिळाला। तसंच रस्त्यावर उतरलेल्या आणि या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी घराच्या छतावर चढलेल्या अरिजितच्या शेजाऱ्यांना सुद्धा तो हात दाखवून अभिवादन करताना पाहायला मिळाला। त्यानंतर अरिजित आमिर आणि त्याच्या घरी उपस्थित असलेल्या इतर मंडळींना चहा देताना तो दिसतोय। व्हिडिओच्या इतर काही दृश्यांमध्ये अरिजित आपल्या घरातीलच एका छोट्या स्टुडिओमध्ये एक दिन हे गाणं गुणगुणत असताना आमिर ते अत्यंत एकाग्रतेने ऐकताना दिसतो। या क्लिपमधील सर्वात हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक क्षण रंग दे बसंती फेम अभिनेता आमिर जमिनीवर बसून घरगुती जेवणाचा आस्वाद घेताना दिसतो। यावेळी अरिजित त्याला घरी बनवलेले विविध पदार्थ वाढताना दिसतोय। हे दोघे अरिजितच्या टीम सोबत बुद्धिबळ खेळताना आणि त्यानंतर रात्री उशिरा स्कूटीवर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतानाही दिसले। व्हिडिओच्या शेवटी आमिर अरिजितचा आभार मानताना दिसतोय आणि या भेटीचं वर्णन त्यानं अविस्मरणीय दौरा असं केलं। यापूर्वी आमिरनं अरिजितच्या घरी दिलेल्या भेटीबद्दल आणि अरिजितला पार्श्वगायन न सोडण्यासाठी राजी करण्याचा त्याने कसा प्रयत्न केला होता याबद्दल माहिती दिली होती। काही दिवसांपूर्वी मी मुर्शिदाबादमध्ये होतो। अरिजितनं चित्रपटांसाठी गाणं थांबवू नये असं त्याला समजावून सांगण्यासाठी मी तिथे गेलो नव्हतो, तर मी तिथे एका वेगळ्याच उद्देशाने गेलो होतो। जर मी त्याला आपला निर्णय पुन्हा विचारात घेण्यास राजी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असले तरी ते व्यर्थ ठरले। त्याने आपला निर्णय आता पक्का केल्याचं दिसतंय असं तो म्हणाला होता। आमिरनं हे स्पष्ट केलं की अरिजितनं आपली निवृत्ती जाहीर करण्यापूर्वीच एक दिन हे गाणं गाण्याचं वचन दिलं असल्यामुळे त्याने ते गाणं गाण्यास संमती दिली। आमिरनं पुढे सांगितलं की तो खरोखरच एक असाधारण प्रतिभावंत कलाकार आहे आणि तितकाच प्रेमळ माणूसही आहे। त्याच्यासोबत, त्याच्या कुटुंबासोबत आणि त्याच्या टीमसोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला। त्याने ही गाणी अगदीच अप्रतिमरित्या गायली आहेत। काय ती प्रतिभा आणि चित्रपटाच्या विश्वासाठी तसंच त्याच्या चाहत्या असलेल्या आम्हा सर्वांसाठी ही खरोखरच अत्यंत दुःखद बाब आहे।